नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या महर्षी डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मचे अपडेट बघणार आहोत. कशामुळे हा दूध व्यवसाय अडचणीत येतोय त्याची पण सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपल्या गोठ्यामध्ये सगळ्या गाई जवळजवळ प्रेग्नेंट झालेले आहे. तर त्यापैकी ज्या नवीन वेलेल्या आहेत त्या 1 ते 2 गायी फक्त आपल्या गोठ्यामध्ये अजून प्रेग्नेंट झालेल्या नाही. म्हणजे ते आता 1 महिना 1.5 महिन्याच्या फक्त वेलेल्या आहे. बाकी सर्व गायी आपण या वर्षी प्रेग्नेंट करण्यासाठी यशस्वी ठरलो. तर ते का ठरलो तर मित्रांनो, आपण इथून पाठीमागे जे पशुखाद्य वापरत होतो, बराचसा पशुखाद्याचा रोल आहे आपल्या गायी वेळेवर गाभण राहणं किंवा त्या उलटणं, वारंवार आपल्याला त्रास देणं. तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पशुखाद्य राहतं. तर बऱ्याचशा आता मार्केटमध्ये ज्या नामांकित कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये युरियाचा भरपूर वापर केला जातो आणि युरियामुळं आपल्या गायांचं दूध निघतं, परंतु गायीचं जे कन्सप्शन आहे ते फार कमी होऊन जातं. बऱ्याच वेळेस आपण गायी वेल्यानंतर साधारणतः 3-4 महिने झाल्यानंतर मग आपल्याला जाग येते की आपल्या गायी अजून प्रेग्नेंट नाही. मित्रांनो, ज्यावेळेस गायी 45 ते 60 दिवस साधारणतः 2 महिन्यामध्ये ती गायींना पहिला माज केलाच पाहिजे आणि त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या माजाला आपण आपल्या गायी या गाभण करून घ्यायच्या. तर मित्रांनो, आता पाठीमागं बघा, सकाळची वेळ आहे. आता गायी आपण चाऱ्यावरून त्यांची झालेली आहे आणि गायी सोडून दिलेले आहे. आता या पावसाळी वातावरणामध्ये तसं बी निसर्गाचा दूध हे कमीच निघत असतं. दूध जर आपल्याला घ्यायचा सीजन जर म्हटला तर तो म्हणजे जानेवारी फेब्रुवारी, साधारणतः दिवाळी झाल्यानंतर आपल्याला गायीकडून थंड वातावरणामध्ये सगळ्यात जास्त दूध मिळते. तर सध्या आपल्या गोठ्यामध्ये मित्रांनो आता एक 4 ते 5 गायी ह्या सोडण्यासाठी आता रेडी आहे. 7वे महिने चालू आहे आणि त्यानंतर साधारणतः आत्ता एक गाय वेली आहे. तर ती पण आता एक 10-12 दिवस झालेली साधारणतः. ती एक 23-24 लिटरपर्यंत गेलेली आहे. आज 10वा दिवस आहे, तर 10व्या दिवशीच आपण काट्यावरती तिथं दूध मोजलं तर 23-24 लिटरवरती आज गेलेली आहे. आणि इथं बघा, आता समोरच आहे, इथं पाठीमागे दिसते तुम्हाला ही ही जी गाय आहे ही आता 10-12 दिवस झालेली आहे. तर ही साधारणतः 23-24 लिटरपर्यंत ही आता गेलेली आहे. तर मित्रांनो, ही गाय वेलेली आहे आणि यानंतर आपल्याकडं 50,061 सिमेंटचा आता पहिला रिझल्ट येणार आहे गोठ्यामध्ये. ही जी कालोड आहे ना, ही 50,061 सिमेंटची, ही पण आता वेण्यासाठी तयारच होणार आहे. तर तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो तिचं अल्ट्रा क्वालिटी कशा प्रकारे तयार झालेली. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीनं ही आपल्या महर्षी डेअरी फार्ममधली पहिली 50,061ची आहे. तर अशा पद्धतीनं तिचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हाईट खूप आलेली आहे. आई काय त्याची एवढी उंच नाही, परंतु हिनं चांगल्यापैकी हाईट घेतलेली आणि या पद्धतीनं कासेची ठेवण तुम्ही बघू शकता. आता एक 1-2 दिवसात ती व्यायलाच पाहिजे. तर आपण हिची सुद्धा लाईव्ह मिल्किंग करणार आहे. तर पहिल्या व्यतामध्ये आपल्याला किती दूध देते ते पण लक्षात येईल. 50,061 या सिमेंटचा रिझल्टसुद्धा आपल्याला कळणं. आपल्याकडं सुद्धा आपण 50,061च्या जर गायी असतील, कालवडी असतील तर नक्की सांगा कॉमेंटमध्ये की आपल्याला काय रिझल्ट मिळाला, नेमकी कशा पद्धतीनं दुधाला त्या 50,061 सिमेंटच्या कालवडी उतरल्या आहे याची पण तुम्ही जरूर कमेंट करा. तर त्यानंतर एक समोर बघा, ही जी ब्लॅक कलरची आहे ही बायफच्या आम्रपाल सिमेंटची कालवड आहे. आत्ता तपासली आहे आपण, आता 3 महिन्याची ती प्रेग्नेंट आहे. आणि त्यानंतर आपल्या गोठ्यात मित्रांनो आणखी एक 50,061ची कालवड आहे. आता त्या आपण जी पहिली जी कालवड बघितली 50,061ची, तिच्या तुलनेमध्ये हिचं स्ट्रक्चर थोडंसं छोटं आलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे हिची जी पेडिग्री आहे तर ती ABHच्या चाम सिमेंटची आहे आणि हिची जी आजी होती त्या आजीचं स्ट्रक्चर बारीक होतं. ते दुधाला चांगली होती, 27-28 लिटर त्याला दूध होतं आणि तिची ही नात आहे. तर हिची पण एक आता 9वा महिना चालू आहे ना, हिची पण तुम्ही अल्ट्रा क्वालिटी बघू शकता कशा प्रकारे आता तयार करायला सुरुवात झालेली. तर अशा पद्धतीनं नवीन ब्रीडवर सुद्धा आपल्या गोठ्यामध्ये काम चालू आहे.
तर बऱ्याच शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही गाई या 20 लिटरच्या पुढं दूध देऊ शकत्या. आता ज्यांनी ब्रीडिंगवरती काम केलं आहे अशा शेतकऱ्यांना याबाबत विश्वास बसतो आणि तेच या गायांचं संगोपन चांगल्या पद्धतीने करतात. आता हे बघा समोर ह्या दोघी मायलिकी आहे. ही जी गाई दिसती तर ही एबीएचच्या बीच सिमेंटची आहे आणि त्यानंतर ही तुम्ही बघितली ही बायफच्या आम्रपाल सिमेंटची आहे. आता इथं सुद्धा स्ट्रक्चर एकदम चांगले आलेले. तसं वास्तविक पाहता आपण आम्रपालचा जर फोटो बघितला पेडिग्रीमध्ये तर तो ब्लॅक अँड व्हाईटवर जादा आहे, परंतु तुम्ही बघू शकता तिची आईच पूर्ण ब्लॅकमध्ये पूर्ण काळी, उगाच थोडेफार असे व्हाईट स्पॅच आहे असे थोडेसे आणि कासाला ती व्हाईट आहे, बाकी पूर्ण काळी. तशी त्याच पद्धतीनं तिची कालवडसुद्धा शेपटीला व्हाईट आलेली आणि 1-2 ठिकाणी फक्त थोडेसे व्हाईट पॅचेस आहे. तर आता आईपेक्षा याच्यात चांगल्यापैकी सुधारणा झालेली. आपण जे गाईचं पोट म्हणतो ते बघा अतिशय चांगल्या प्रकारे तिचं स्ट्रक्चर आलेले आणि लेग स्कोअरसुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तिचा लेग स्कोअर आलेला आहे. उभं राहण्याची तिची पद्धत जे वेळ्यासारखे वाकडे पाय नाही यायला पाहिजे तुम्ही बघू शकता जसे पाहिजे तसे त्या पद्धतीने तिचे पाय आलेले. आता त्यानंतर मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे आपल्या 4 ते 5 गाई सोडण्यासाठी आणि साधारणतः आता एक गाय वेलेली आहे आणि आणखी ही 50,061 सिमेंटची आपल्या गोठ्यातला पहिलाच रिझल्ट आहे. तर ही पण वेण्यासाठी आता तयार आहे. ही वेल्यानंतर आपण इथं पण लाईव्ह मिल्किंग करू. आणि दुसरी एक आहे आता ती खाली बसलेली ती सुद्धा 50,061 सिमेंटची आहे. तर तिथं सुद्धा आपण वेल्यानंतर लाईव्ह मिल्किंग करणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही मित्रांनो या एवढं दूध देऊ शकतं पहिल्या वेताला, बऱ्याच जणांची समजूत आहे की गाई साधारणतः 10-12 लिटर दूध देऊ शकतात. अशा शेतकऱ्यांसाठी आपण आपल्या या चॅनलवर लाईव्ह मिल्किंग दाखवणार आहे. आता मी जी तुम्हाला व्हाईट कलरची गाई दाखवली ही गाई तर साधारणतः आपण म्हणजे पाहुणेच होते, पाहुण्यांना विकायची होती ती, परंतु आपण म्हटलं आपली गाय चांगली आपल्याला आपली योग्य किंमत आली तर आपण ती गाई देणार आहोत. तर त्या गाईचं मी त्यांना 25 लिटर दूध सांगितलं होतं. आता साधारणतः 10वा-11वा दिवस असेल, 10व्या-11व्या दिवशी त्या गाईचं 23-24 लिटर दूध आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या गाईचे महिना 6वा महिना ज्यावेळेस तिच्या पिशवीतील सगळी घाण पडून गाई स्वच्छ होईल आणि एकदम क्लीन होईल तर अशा वेळेस ती आरामशीर 27-28 लिटरपर्यंत तिला जायला कुठेही अडचण येणार नाही. तर आपण जे सांगितल्यानंतर बऱ्याचशा जे आपले शेतकरी आहेत दूध उत्पादक त्यांना विश्वास बसत नाही की गाई दुसऱ्या व्यतामध्ये आणि दुसऱ्या व्यतामध्ये गाई एवढं दूध देते. आता पहिल्या व्यताला याच गाईचं आपण 22-23 लिटर दूध पिळलेले आणि दुसऱ्या व्यताला तिच्याकडून कमीत कमी आपण 25 लिटरची अपेक्षा केली होती. आज 11व्या दिवशी तिथं 24 लिटरवरती गेलेली. म्हणजे येणाऱ्या महिन्यामध्ये ती आरामशीर 26-27 लिटर तर तिथं दूध कुठंच गेलं रे. तर हा ब्रीडिंग केल्याचा फायदा आहे मित्रांनो. आपण ज्या एचएफ क्रॉस गाई सांभाळतो आणि प्युअर ज्या ब्रीडच्या ज्या आहे एचएफच्या गाई यांच्यामध्ये हाच फरक आहे. तर पूर्वीच्या ज्या एचएफ क्रॉसच्या गाई होत्या त्या फार तर 14 लिटरच्या पुढं पाहिल्या जातात जात नव्हत्या आणि आता ब्रीडिंग केल्यामुळं पहिल्याच वेळात आपल्याला ज्या F1च्या जनरेशनच्या गाई त्यांचं आपल्याला 22 ते 24 लिटरपर्यंत आपल्याला त्यांचं दूध मिळेल आणि सेकंडला आरामशीर त्या 25च्या पुढं 27, 26, 27, 28 पर्यंत जाते आणि थर्ड लॅक्टेशनला ते आरामशीर 30+ होणार आहे. आता 30+ दूध काढणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. 30+ दूध सुद्धा जिनी पाहिलं नाही ना त्यांना ते आश्चर्य वाटतं आणि पटत नाही ह्या गोष्टी का काही एवढं दूध देऊ शकतं. आता बऱ्याच जणांचं कसं झालेलं आहे की ज्या गायींनी 10 ते 12 लिटर पहिल्या वेळात दूध दिलं ना त्या गायीला 20 लिटर दूध द्यायला कमीत कमी 3रं ते 4थं वेत उजाडावं लागतं आणि 3ऱ्या ते 4थ्या वेतामध्ये ती गाई 20+ होती आणि त्याच्यात फार तर अजून 1-2 लिटरची वाढ होती. ती 4थ्या-5व्या वेतामध्ये 2 लिटरची वाढ होती आणि 2 लिटर नसते तर दूध फक्त वाढू शकते. जास्तीत जास्त 22 लिटर ती गाय तिच्या प्रौढ अवस्थेमध्ये आपल्याला दूध देऊ शकते.
परंतु जे आपण HF चे इम्पॉर्टन्ट सिमेंट वापरले आहे ना, त्यांना आरामशीर पहिल्या वेताला 20 ते 22 लिटरचं दूध निघतं. आता जर थोडंफार आपलं मॅनेजमेंट जर ढासळलं ते 1-2 लिटर अलीकडे पलीकडे होऊ शकतं. ते तर आपण दूध उत्पादक म्हणून समजून घेऊ शकतो. परंतु मित्रांनो, ब्रीडचा हा एवढा मोठा फरक आहे, त्यांचं दूध पण टिकतं. आता माझ्या पाठीमागे हे बघा, बायबच्या आकाशदीप सिमेंटची का आता गाई आहे दुसऱ्या वेतात, म्हणजे आता परत आपण दुसऱ्यांदा तिला प्रेग्नेंट केलेली. तर जे मगाशी मी जे बोललो पशुखाद्य बदलल्यामुळं आता ही 45 ते दिवसात तिनं पहिलं हिट केला आणि त्यानंतर आपण दुसऱ्या हिटला तिला सॅक कंपनीचा जो बॉनफायर बुल आहे 50,362 यांना प्रेग्नेंट केलेले. आणि यावर्षी आपण टोटल गोठ्यामध्ये 50,362 हा बुल वापरलेले. फक्त एकच गाईसाठी आपण आता जी तुम्हाला मी वेण्यासाठी तयारी असलेली 50,061 आहे ना, तिला आपण डॅगॉन वापरलेलं आहे. 50,361 हा बुल तिला आपण वापरलेलं आहे, कारण त्याची पेडिग्री मॅच होत नव्हती, त्यामुळे आपण तो बुल वापरला आहे. बाकी इथं पाठीमाग ही मॉन्ट्रियलची असेल, ही दुसरी एक बीचची बघा. तर या गायांना आपण सगळ्यांना बॉनफायर वापरलेले. यावेळेस आपण सेक्स सिमेंटचा वापर केला नाही, कारण जी तुम्हाला मी बायप आम्रपालची दाखवली आता एक 3 महिन्याची गाभण, तर तिला आपण 40,433 हा सेक्स सिमेंट आपण वापरलं होतं. साधारणतः डॉक्टरचं भरण्यासहित आपल्याला ते 2,000 रुपयाला सिमेंट पडलं होतं. परंतु ती रिपीट झाली, त्यामुळे आपण ठरवलं आता एवढ्या गायींपैकी साधारणतः आपल्याला एक 2 ते 3 जरी कालवडी झाले तरी सफिशियंट आहे. कारण आता आपल्याला ते लक्षात आलं ब्रीडिंगचा फायदा की लय गाया सांभाळायची गरज राहिलेली नाही आणि आपलं दूधसुद्धा लॉंग टर्मला चालतं. तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांची अपेक्षा असते, आजही बी तुम्ही बघू शकता 70-80 हजारातच लोकांना अपेक्षा असते का गाई पाहिजे. परंतु मित्रांनो, आता ह्या ब्रीडिंगच्या गाई आहे ह्या 70-80 हजारात तुम्हाला मिळूच शकत नाही. ज्या पहिल्या वेताला 10 ते 12 लिटर दूध देते ना, त्या गायांमध्ये आपला देशी गायांचा क्रॉस जादा राहतो, त्यामुळं त्या गायांची तब्येत चांगली राहते. मुळात त्यांचं जेनेटिक्स हे तब्येत चांगली राहते. परंतु HFची ही मुळात स्ट्रक्चर जे थोडंसं स्लिम येतं. आपल्या ज्या जुन्या HF क्रॉसपेक्षा यांचं स्ट्रक्चर थोडंसं स्लिम येतं. यांना दूध द्यायचं असतं, दूध दिल्यामुळं थोडंसं तब्येत यांच्या डाऊन राहतच. परंतु ही नॉर्मल गोष्ट आहे. आणि आता जी महागाई वाढलेली, त्या महागाईच्या तुलनेत आता काही दिवसापूर्वीच पशुखाद्याचे रेट 150 ते 200 रुपयानं वाढलेली. आता आपल्या जर फायनल जर गाई 3-4 वेतात जर 20 लिटर दूध देणार असली तर आपल्याला हा दूध व्यवसाय कसा परवडणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच फार्मची माहिती द्यायची होती की आपल्या गोठ्यामध्ये किती गाई प्रेग्नेंट झालेले. आणि मागल्या वर्षी आपल्याला थोडासा गाई प्रेग्नेंट करण्यासाठी थोड्याशा अडचणी आल्या होत्या. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितले, पशुखाद्य आपण बदलवलं आहे आणि ते पशुखाद्य बदलवल्याचाच परिणाम आहे की आता आपल्या गोठ्यामध्ये चारा तोचे सगळं व्यवस्थापन आपलं नेहमीच आहे. परंतु तरी पण गाय प्रेग्नेंट करायला थोडासा उशीर लागला मागच्या वर्षी, त्यामुळे आपण या वर्षी ते खाद्य बदलवलं. तर आपल्याला रिझल्ट असा आला का 45 दिवसामध्ये गाया आपल्या हिटवर आल्या. नाही तर मग ज्या पशुखाद्यामध्ये युरियाचं पर्सेंटेज जास्त आहे ना, तर त्यामध्ये काय होतं, गाया दूध तर देते भरपूर आपल्याला, म्हणजे साधारणतः नेहमीच्या पेक्षा लिटर 1.5 लिटर 2 लिटर दूध जादा निघतं. परंतु कन्सप्शन ही सगळ्यात मोठी अडचण तुम्हाला सांगतो. दूध व्यवसायाला जे आपण ग्रहण म्हणतो ना, हे गाई गाभण राहणं हा हीच मोठी समस्या आहे. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मास्टडीज. आता पावसाळी दिवस चालू झालेले, तर आपण काय करतो, आता गोठ्यामध्ये साधारणतः एक 8 ते 15 दिवसातून आपल्या हमला औषध असेल जे कीटकनाशक, त्याची एक 15 लिटर पाण्यामध्ये 30 ml घेऊन त्याची फवारणी करतो, जेणेकरून ह्या पावसामुळं जे चाचणं तयार होत्या, डास तयार होत्या, माश्या तयार होत्या, तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त होतो. आणि आपल्या गायींना जे कीटक आहे त्या कीटकांपासून सुद्धा गायांचं संरक्षण होतं आणि दूध व्यवस्थित देते. आणि आता जस्ट आपल्या गोठ्यामध्ये लंपीचं वॅक्सिन करून घेतलं, गोटपॉक्सचं. तर गावातील सरकारी डॉक्टर जे दवाखाने आहेत त्यातील कर्मचारी आलते, त्यांच्याकडून आपण प्रत्येक गायीला वॅक्सिन करून घेतलं.
फक्त एक जी पहिल्या वेतातली आता वेण्यासाठी आपण 50,61 पाहिली, तिला आपण ठेवलेलं कारण तिचं 9 महिने पूर्ण झालते आणि आता वरले दिवस सुरू आहे. तर हीच मित्रांनो फार्मची अपडेट द्यायची होती. बरेच दिवस झाले आपल्या फार्मची अपडेट आपल्या चॅनलवर आलेली नव्हती, त्यामुळं सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये फार्मची अपडेट दिली. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि आपल्या या चॅनलला या व्हिडिओला लाईक शेअर करायला नक्की विसरू नका.